नमस्कार. माझं नाव गायत्री प्रभात देसले. माझा गट क्रमांक 3. माझं गाव खारकर आणि माझ्या विषयाचं नाव आहे अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता, नाटकं आणि कादंबरीतून देशभक्ती. देशभक्ती. देशभक्ती ही कधी रणांगणात दिसते, तर कधी ती शांतपणे शब्दात रुजते. कधी ती तलवारीत प्रगट होते, तर कधी ती कविता, नाटकं आणि कादंबरीतून अवघ्या समाजाची दिशाच बदलून टाकते. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा अशी देशभक्ती अनेक रूपात दिसली. कधी ती कृतीतून दिसली, तर कधी ती कविता, नाटकं, कादंबरी यांच्या माध्यमातून समाजाच्या अंतःकरणात रुजली. आणि मुळात याचंच एक ज्वलंत प्रतीक होतं विनायक दामोदर सावरकर. आणि मुळात हाच विषय घेऊन आपल्यासमोर उभी आहे. नमस्कार, मी गायत्री प्रभात देसले. विषय मांडतीये अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता, नाटकं, कादंबरीतून देशभक्ती. श्रोते हो, कुठल्याही शिल्पाचं सौंदर्य समजण्यापूर्वी त्याला घडवणाऱ्या छिन्नीची विद्या समजणं ज्या प्रकारे महत्वाचं असतं, त्याच प्रकारे सावरकरांच्या कविता, सावरकरांची नाटकं, सावरकरांच्या कादंबऱ्या यांचा आढावा घेण्यापूर्वी सावरकरांचं संघर्षमय जीवन आणि सावरकरांचं राष्ट्रप्रेमाचा आढावा घेणं मला जास्त महत्वाचं वाटतं. विनायक दामोदर सावरकर याचं जीवन हे संघर्षातून राष्ट्रप्रेमाचं ज्वलंत प्रतीक होतं. म्हणजेच काय, तर अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असतानाही देशाप्रतीचं प्रेम, त्यांची देशभक्ती, त्यांचं धैर्य, त्यांची निष्ठा ही कधीच कमी झाली नाही. त्यांनी अंदमानच्या जेलमध्ये अनेक कविता राष्ट्रप्रेमाच्या, देशभक्तीच्या, समाजात राष्ट्रभक्तीचं आणि देशभक्तीचं बीज केरण्यासाठी लिहिलंय. म्हणजेच काय, तर सागरा प्राण तळवळला, न मजसीने, प्रियकर हिंदुस्तान अशा 1-2 नाही तर अनेक कविता त्यांनी लिहिल्या. म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी श्वासाची गरज असते, त्याचप्रमाणे कविता या सावरकरांसाठी श्वास झाल्या होत्या. याला कारण अटल बिहारी वाजपेयी जे एक सुप्रसिद्ध कवी होते, ते त्यांच्या भाषणात असे म्हटले होते की कविता आणि क्रांती या सोबत असणं फार दुर्मिळ आहे आणि सावरकरांच्या कवितेत ते आहे. सागरा प्राण तळमळला या कवितेच्या अंतर्गत ही कविता त्यांनी समुद्रासाठी लिहिली आहे. म्हणजेच काय, तर मातृभूमीपासून दूर असलेल्या क्रांतिकारीची कथा ही त्यांनी या कवितेतून आपल्यासमोर मांडली. न मजसीने या कवितेत त्यांनी मातृभूमीत परतल्यानंतर देशासाठी लढा करण्याचं आवाहन केलंय. जयस्तुते जयस्तुते मातृभूमी या कवितेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं असीम राष्ट्रप्रेम आपल्यासमोर व्यक्त केलं. जेव्हा जेव्हा आपण सावरकरांच्या नाटकांवर प्रकाश टाकतो, त्यावेळेला त्यांनी 3 नाटकं लिहिली, ज्यामधून त्यांचं उषा नावाचं नाटक हे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतं. हेच नव्हे, तर त्यांच्या 3 नाटकांपैकी बोधिवृक्ष नावाचं नाटक हे आपल्याला विचार करायला भाग पाडतं की विवेक हा महत्वाचा असतो. जेव्हा जेव्हा आपण सावरकरांच्या कादंबरीबद्दल बोलतो, तेव्हा त्यांच्या कादंबरी या फक्त कथा नव्हत्या, तर त्या राष्ट्रनिर्मितीचं जिवंत प्रतीक होत्या. तर त्या राष्ट्रनिर्मितीच्या साक्षी होत्या. म्हणजेच काय, तर माझी जन्मठेप या कादंबरीत त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असलेल्या क्रांतिकारीची मानसिक व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय. हेच नव्हे, तर त्यांच्या हिंदुत्व कोण हिंदू या कादंबरीतून त्यांनी हिंदुत्व संस्कृतीबद्दल आपल्याला सांगितलंय. हेच नव्हे, तर 6 सुवर्ण पाने अशी अनेक कादंबरी त्यांनी लिहिली, आपल्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये राष्ट्रप्रेमाचं बीज रोवलं. परंतु आज जेव्हा आपण 21व्या शतकात आहोत, आज आपण स्वातंत्र्य सुद्धा आहोत, पण आपण बऱ्याच वेळेला विसरतो की हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाहीये. आणि या वेळेला मात्र मग सावरकरांच्या कविता, सावरकरांची नाटकं, सावरकरांचं संपूर्ण साहित्य आपल्याला याची जाणीव करून देतं की स्वातंत्र्य हे सहज मिळालेली गोष्ट नाहीये, तर ते संघर्षातून मिळालेली गोष्ट आहे. म्हणजेच काय, तर याचं भान असणं आणि याची जाणीव असणं आपल्याला महत्वाचं आहे. आज जेव्हा समाजामध्ये निष्ठा, नैतिक मूल्य, धैर्य यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो, त्यावेळेला सावरकरांच्या कविता, सावरकरांची नाटकं या आपल्यासाठी प्रेरणास्थान ठरतात. म्हणूनच माझ्या मनोगताच्या अखेरीस सावरकरांचं चरित्र अगदी थोडक्यात सांगणारी एक कविता आपल्यासमोर मांडते. अस्तमनाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आले,
मी अस्ताला गेल्यावर सर्वत्र काळोख पसरे. अंधकार होई, हा अंधकार कोण दूर करे? वार्ता सर्वत्र अवकाशभर पसरते, पण कुठूनही काही प्रतिसाद येत नाही. तेव्हा तेव्हा पण ती दिटाईने पुढे येते. ती म्हणते, मी सर्वत्र काळोख दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहील. प्रकाशाने अंधकार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास कायम ठेवे. या कवितेत असलेली पणती ही मला विनायक दामोदर सावरकरांप्रमाणे भासते. आणि म्हणूनच आजपासून आपण सुद्धा आपल्या निष्ठेचं, आपल्या देशप्रेमाचं, आपल्या राष्ट्रनिर्मितीचं याची ज्योत ही नेहमी तेवत ठेवूया. एवढं बोलते आणि माझ्या मनोगतास पूर्णविराम देते. धन्यवाद.